नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रिय मित्रांनो, दररोजच्या सकाळी नवीन उमेद आणि आशेचा किरण आपल्या जीवनात येणारच आहे. तसंच या चॅनलवर आम्ही आपल्या 12 राशी दिलेल्या दैनंदिन राशी भविष्यासोबत आपल्या आरोग्याची काळजी, संपत्तीची वाढ, करिअरमधील यश आणि प्रेमाच्या जीवनातील माधुर्य याविषयी सखोल मार्गदर्शन देणार आहोत. चला मित्रांनो, तर सुरुवात करूया आजचं दैनिक राशी भविष्य. मित्रांनो, सर्वात पहिले आपण सुरुवात करणार आहोत आजच्या पंचांगापासून. आज 7 जुलै 2024 रविवारचा दिवस आहे. हिंदू पंचांगानुसार 7 जुलै 2024 रविवार आषाढ माहातील शुक्ल पक्षाची द्वितीया तिथी आहे. ही आषाढ शुक्ल पक्ष द्वितीया तिथी सकाळी 4:50 असणार आहे आणि त्या उपरांत तृतीया तिथी प्रारंभ होणार आहे. आज जर का आपण आपल्या नक्षत्राकडे बघितलं तर आज पुष्य नामक नक्षत्र पूर्ण दिवस राहणार आहे. आता आपण वळूया आजच्या शुभ आणि अशुभ काळाकडे. सुरुवात करूया आजच्या राहू काळाने. आजचा राहू काळ सुरू होत आहे संध्याकाळी 5:32 जो की संपणार आहे संध्याकाळी 7:12. या काळात जर का तुम्ही काही शुभ कार्य करणार असाल तर हे तुम्ही टाळू शकता. यात तुम्हाला विघ्नही येऊ शकतात. आणि जर का आज आपण आजच्या अभिजित मुहूर्ताकडे बघितलं तर तुमचा अभिजित मुहूर्त सुरू होणार आहे दुपारी 12:05 जो की संपणार आहे दुपारी 1 वाजता. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानला गेलेला आहे. आज आपल्याला चंद्रदर्शन होणार आहे आणि आज पुरीमधल्या जगन्नाथ महाराजांची रथयात्राही प्रारंभ होणार आहे. याचबरोबर आज सूर्य मिथुन राशीत राहणार आहे आणि चंद्रदेव कर्क राशीत संचार करणार आहेत. आम्ही अशी आशा करतो की आजचा दिवस तुम्हाला फलदायी आणि शुभकारक जावा. चला मित्रांनो, तर सुरुवात करूया आजचं मेष राशीचं दैनिक राशी भविष्य. तुम्ही एक कौटुंबिक मूल्य आहात, तुमच्या यशाचे स्रोत पण आहात. आजही तुमच्या घरातून शुभेच्छांची सुरुवात होईल आणि तुम्ही एक विशेष लयीत जरूर असणार आहात. आजचा दिवस अर्थपूर्ण असेल. कठीण प्रसंगातही तुमचे स्मितहास्य आणि धैर्य ठेवा. तुमची सकारात्मक दृष्टी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळ्या ठिकाणी नक्कीच घेऊन जाईल. आता आपण बघूया मेष राशीचं आरोग्य आणि कल्याण कुंडली. आज तुम्हाला आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्या उद्भवू शकतात, परंतु यामुळे तुम्हाला जास्त त्रास होऊ नये याची नक्की काळजी घ्या. तुम्हाला सर्दी, सामान्य खोकला इत्यादी असे विषय असू शकतात. माचीस पेटवतानाही सावधगिरी बाळगा आणि स्वतःला खूप त्रासापासून वाचवण्याचा आजचा दिवस आहे. हात सॅनिटाईज जरूर करा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. आता आपण वळूया मेष राशीचं प्रेम आणि नातेसंबंध कुंडलीकडे. तुम्ही आणि तुमचा जोडीदार अलीकडे खूप व्यस्त आहात, म्हणून आज एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न नक्की करा. तुमच्या जोडीदाराला तुमच्याबद्दल आकर्षण वाटेल अशा ठिकाणी जाण्यासाठी तयार राहा. कौतुकाचे हावभाव तुमच्या नात्याला पुढे नेऊ शकतात. अविवाहित लोकांसाठी एखाद्या व्यक्तीसोबत बाहेर जाण्याची जे त्यांना नाते पुढे नेण्यासाठी प्रेरित करतील हे उचित समय आहे. शेवटी आपण वळूया मेष राशीचं करिअर आणि पैसा यांच्याकडे. शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी आजचा दिवस फारच चांगला आहे, परंतु तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीबाबत सावध राहावे लागेल. जर तुम्ही आज वाहन, औषधे किंवा सौंदर्य प्रसाधनाच्या उद्योगात गुंतवणूक केली असेल तर ते खूप फायदेशीर ठरू शकतं. हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही पुन्हा तुमच्या गुंतवणुकीची परीक्षण करा आणि आवश्यक तेथे बदल करा, जेणेकरून तुमचा नफा यातील मार्जिन जरूर वाढेल. आजचा दिवस खूप फायदेशीर आहे आणि तो वाया जाऊ अजिबात देऊ नका. मोठ्या प्रमाणावर आजचा दिवस सट्टेबाजासाठी चांगलाही आहे. प्रिय मित्रांनो, आजच्या राशी भविष्यासाठी आमच्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला आमचे मार्गदर्शन आवडले असेल तर कृपया आमच्या या चॅनलला लाईक जरूर करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आमच्या या चॅनल
राशीफल तन्मयता मराठीला सबस्क्राईब नक्की करा.